आज आपण पाहणार आहोत 7व्या महिन्यात गर्भवती स्त्रीचे खैराच्या काडीने केस का विंचरतात, याचे महत्त्व काय ते आज आपण पाहूया। गर्भात केलेले संस्कार आयुष्यभर विसरत नाही। गर्भाला ऐकू येते, संवेदना कळतात, म्हणूनच गर्भावस्था हा सुसंस्कार करण्यासाठी उत्तम काल आहे। म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये सर्वच धर्मात गर्भधारणा झाल्यावर प्रमोद संस्कार, सुप्रीती संस्कार, धृती संस्कार आणि मोद नावाचा संस्कार म्हणजेच 3ऱ्या, 5व्या आणि 7व्या व 9व्या महिन्यात आपल्या धर्मसंस्कृतीनुसार संस्कार विधी करत असतात। या संपूर्ण संस्कार विधीमध्ये 7व्या महिन्यातील म्हणजेच धृती श्रीमंत विधी या संस्काराला फारच महत्त्व दिले आहे। या 7व्या महिन्यातील विधीत गर्भवती महिलेच्या पतीकडून किंवा वृद्ध सौभाग्यवती महिलेकडून या 7व्या महिन्यातील विधीत दर्भ, शमी किंवा खैर याची समिधा म्हणजेच डहाळी तुपात बुडवून श्रीमंत विधी म्हणजेच केस विसरण्याची विधी करतात। या विधीचे महत्त्व काय आहे आज आपण पाहणार आहोत। गर्भिणीला 7वा महिना लागला म्हणजे उत्तम प्रकारे मुहूर्त पाहून वृद्ध सौभाग्यवती स्त्री तसेच उपस्थित असणाऱ्या महिलांकडून गर्भवती स्त्रीच्या शिरास उठणे लावून मंगल वाद्य वाजवीत मंगल स्नान विधी करतात। ही संपूर्ण विधी झाल्यानंतर आपल्या गणगोत्रासह मंदिरात जाऊन जिनेश्वरांचे अभिषेक, पूजन, शांतिधारा, हवन विधी इत्यादी सह संपूर्ण विधी झाल्यानंतर यक्षादींचा सत्कार करावा। यानंतर एका पाटावरती लाल वस्त्र हतरून समोर समई लावून कलशाची स्थापना करून गर्भवती महिलेला त्या पाटावरती पूर्वमुख करून बसवावे। यानंतर धृती म्हणजेच श्रीमंत विधी प्रारंभ करावे। सौभाग्यवती स्त्रीकडून गर्भवती स्त्रीला हळदी कुंकू लावावे। डोळ्यात अंजन म्हणजे काजळ घालावे। सुगंधित पुष्पमाला घालावेत। बाजूबंद, किरीट, कंबरपट्टा या संपूर्णावर अलंकाराने तिला सजवावे। पुन्हा वाचन विधी झाल्यानंतर सौभाग्यवती महिलेकडून पिवळ्या अक्षता घेऊन गर्भवती स्त्रीच्या उदरावरती गर्भसंस्कार विधीतील 7व्या महिन्यातील मंत्रसंस्कार विधी करून गर्भवतीच्या उदरावरती अक्षता क्षेपण कराव्यात। ही संपूर्ण विधी झाल्यानंतर गर्भवती महिलेच्या पतीकडून किंवा सौभाग्यवती वृद्ध स्त्रीकडून दर्भ किंवा खैर अथवा शमी यापैकी एखाद्या डहाळे घेऊन तुपात बुडवून गर्भवती महिलेच्या डोक्याला स्पर्श करून केस विसरण्यास सांगितलेले आहे, म्हणजेच माथ्याला स्पर्श करण्यास सांगितले आहे। या विधीचे महत्त्व काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत। आचार्य भगवंतांनी या श्लोकात म्हटले आहे, धृती सप्तमे मासी कार्या तत्कृतांतरे ग्रहे मेधी भीरव्यग्र मानसे गर्भरोध्ये। या 7व्या महिन्यापासून गर्भाची वृद्धी होत असते, म्हणजेच गर्भाची वाढ होत असते। हळूहळू सर्व अवयव तयार होऊ लागतात। तसेच आईच्या शरीरातही विचित्र आणि मानसिक बदल होऊ लागतात। 7व्या महिन्यापासून पती पत्नीने नेहमी एकत्र असून बाळाबरोबर संवाद साधले पाहिजेत। याच अवस्थेपासून गर्भावरती उत्तम संस्कार होण्यासाठी गर्भवती मातेने लेखन, वाचन, संगीत, धनुर्विद्या, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, कूटशास्त्र या संपूर्ण कला बाळाच्या आईने बाळ गर्भात असतानाच अवगत केल्या पाहिजेत। याच अवस्थेत पती पत्नी एकत्र असल्याने गर्भवती महिलेचे व बाळाचे मन प्रसन्न होते। विशेष करून 7व्या महिन्यापासूनच बाळाच्या शरीरासोबत मेंदूची वाढ होत असते। म्हणून शास्त्रांमध्ये दर्भ, पळस, खैर इत्यादी डहाळी घेऊन तुपात बुडवून गर्भवती स्त्रीच्या माथ्यापासून केस विसरल्याने बाळाच्या मेंदूची वाढ होण्यास मदत होते। म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये सर्वच धर्मांमध्ये ऋषींनी, मुनींनी, साधू संतांनी
विचारवंतांनी 3ऱ्या, 5व्या, 7व्या आणि विशेष करून 9व्या महिन्यापर्यंत संस्कार विधी सांगितले आहेत. म्हणूनच संपूर्ण धर्मांमध्ये 7व्या महिन्याच्या विधीला फार महत्त्व दिलेलं आहे. बाळाच्या शरीराबरोबर बाळाच्या मेंदूचा वाढ होत असतो. या मेंदूची वाढ चांगल्या पद्धतीने व्हावी म्हणून धर्मशास्त्रांमध्ये दर्भ, पळस, खैर इत्यादींची ढाळी घेऊन तुपात बुडवून गर्भवती स्त्रीच्या माथ्यापासून केस विचारल्याने गर्भवती मातेचे मन प्रसन्न आनंदित राहते. या संपूर्ण विधीमुळे गर्भवती मातेच्या गर्भाचे रक्षण होऊन गर्भातील बाळाचेही रक्षण होते व बाळाच्या मेंदूचं वाढ होण्यास या संपूर्ण विधीमुळे फार मदत होते. म्हणून मित्रो, भारतीय संस्कृतीमध्ये सर्वच धर्मांमध्ये गर्भधारणा झाल्यापासून प्रसूती होईपर्यंत संपूर्ण विधीबरोबर संस्कारही सांगितलेले आहेत. याच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे, गर्भवती महिला आणि गर्भातील बाळ या दोघांचे संगोपन उत्तम प्रकारे होऊन प्रसूतीही उत्तम प्रकारे व्हावे. या पाठीमागचा हाच उद्देश आहे. नमस्कार सर्वांना, सादर जय जिनेंद्र.